तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 20 सॉल्व करणार आहे. द डिफरन्स इन इफेक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ टू सिमिलर कॅपॅसिटर्स when joined in series and then in parallel is 6 मायक्रोफॅरड. तर आपला डिफरन्स दिलेला आहे इफेक्टिव्ह कॅपॅसिटरचा, दोन कॅपॅसिटरचा. पहिल्यांदा ते सिरीजमध्ये कनेक्ट करायचं आणि नंतर पॅरलल. तर याचा जो डिफरन्स आहे तो किती आहे तर 6 मायक्रोफॅरड इतका आहे. तर आपल्याला द कॅपॅसिटी ऑफ ईच कॅपॅसिटर इज, तर त्या प्रत्येक कॅपॅसिटरची कॅपॅसिटी किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. हा क्वेश्चन 2015ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 2 मायक्रोफॅरड, बी ऑप्शन आहे 4 मायक्रोफॅरड, सी ऑप्शन आहे 8 मायक्रोफॅरड आणि डी ऑप्शन आहे 16 मायक्रोफॅरड. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, चला ते याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिफरन्स फाईंड करायचा आहे दोन कॅपॅसिटरचा, जे पहिले सिरीजमध्ये कनेक्ट केलं आणि नंतर पॅरललमध्ये. तर त्याचा जो डिफरन्स आहे तो किती तर 6 मायक्रोफॅरड. तर प्रत्येक कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स किती असणार आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. समजा आपण ते जे दोन कॅपॅसिटर आहे तर त्या दोघांची व्हॅल्यू सेम दिलेली आहे. मग एक काम करा, त्या पहिल्या कॅपॅसिटरला काय करा C1, दुसऱ्याला काय कन्सिडर करा C2 कन्सिडर करा आणि त्या दोघांची व्हॅल्यू सेम आहे. ओके, मग हे दोन्ही कसे कनेक्ट करायचे, आता सिरीजमध्ये कनेक्ट करायचं. कॅपॅसिटर्स C1 and C2 are connected in series. बघा, कॅपॅसिटर जर सिरीजमध्ये कनेक्ट केलं तर आपण त्याचं काय करणार आहे, रेसिप्रोकल घेऊन त्यांची काय करणार ॲडिशन. 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. मग आला CS, C1 ची व्हॅल्यू किती आहे C आणि C2 ची व्हॅल्यू किती आहे तर ती पण C आहे. आता डिनोमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय होणार ॲडिशन, म्हणजे 2 डिवाइड करायला C, पण कोणाची व्हॅल्यू झाली 1/CS ची. याचं काय करणार रेसिप्रोकल, म्हणजे आपल्याला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर सिरीजमध्ये भेटेल किती तर C/2. आता हे दोन कॅपॅसिटर आता आपल्याला परत कशामध्ये कनेक्ट करायचं, पॅरललमध्ये या ठिकाणी कनेक्ट करायचं. ओके, तर पॅरललमध्ये कनेक्ट केल्यानंतर काय होईल ते बघू आपण. ठीक आहे, कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C1 and C2 are connected in parallel. बघा, आता पॅरलमध्ये जर कनेक्ट केलं तर याचा जो कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर आहे त्या दोन्ही कॅपॅसिटन्सची काय होणार ॲडिशन. C1 किती आहे C, C2 पण किती आहे C, C प्लस C किती झाला 2C. ओके, आता 2C मोठा असेल आणि C/2 कमी असेल, म्हणजे दोघांचा डिफरन्स आहे फ्रॉम गिवन कंडिशन. मग आपण एक काम करणार CP मायनस CS आणि हा जो डिफरन्स आहे हा किती दिलेला आहे तर तुम्हाला 6 मायक्रोफॅरड एवढा त्याचा डिफरन्स दिलेला आहे. CP ची व्हॅल्यू फाईंड केली, CP ची व्हॅल्यू 2C आहे आणि CS ची जी व्हॅल्यू आहे ती CS ची व्हॅल्यू किती तर C/2. तर आपल्याला या C ची व्हॅल्यू फाईंड करायचं. याला क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. 2 2 जा किती राहिला 4C मायनस C/2. 2 2 जा 4C मायनस C/2 इज इक्वल टू 6. आता 4C मधून C गेला तर काय आन्सर येणार आहे 3C. 3C डिवाइडेड बाय करायला 2 इज इक्वल टू 6. आता 2 इकडे काय डिवायडेड, इकडे काय करा तर मल्टिप्लाय. मग 3C इज इक्वल टू 6 2 जा किती झाला 12 आणि 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा तर डिवाइड. 12 डिवाइडेड बाय 3 आणि 3च्या टेबलमध्ये 12 आहे, 3 4 जा किती 12. मग त्या कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर जो असणार तो किती असणार 4 मायक्रोफॅरड इतका असेल. ओके, एकाचं कॅपॅसिटन्स किती 4 मायक्रोफॅरड. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी या क्वेश्चनचा करेक्ट मॅच आपल्याला या ठिकाणी भेटतोय. मग या क्वेश्चनचं जे ऑप्शन आन्सर असणार आहे कॅपॅसिटन्स ऑफ ईच कॅपॅसिटर तो किती असणार तर 4 मायक्रोफॅरड इतकं त्याचं कॅपॅसिटन्स असेल.